नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 7 आणि 8 फेब्रुवारीच्या या 2 दिवसांच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत त्याचा डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा घडामोडींना. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल, हा क्रीडा घडामोड संबंधित एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न असेल की नुकतेच ICC अंडर 19 पुरुष T20 विश्वकपचा विजेता कोण ठरला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आपला भारत देश हा या नुकतंच स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच अंडर 19 पुरुष T20 विश्वकप स्पर्धा झालेली आहे. यामध्ये भारत हा विजेता संघ ठरलेला आहे, तर उपविजेता ठरलेला आहे इंग्लंड हा संघ. या दोन्ही देशांचे कर्णधार सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर भारतीय संघाचा कर्णधार होता आयुष म्हात्रे, तर इंग्लंड संघाचा जे काही कर्णधार आहे ते होता थॉमस रू. हे दोन्ही नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. यामध्ये काय झालेलं आहे की भारताने तब्बल 100 धावांनी इंग्लंड या संघाचा पराभव केलेला आहे. आणि या ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत मित्रांनो या वर्षीच्या, त्या झिम्बाब्वे आणि नामिबिया या 2 देशांमध्ये त्याचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. त्यासोबतच आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, हे जे काही अंडर 19 वर्ल्ड कप भारताने जे जिंकलेला आहे, भारताने 6व्यांदा विश्वकप जिंकलेला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे, जे की 6 वेळा सर्वाधिक त्याने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तसेच 2016 पासून जर बघितलं तर तब्बल सलग 6 वेळा अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचा विक्रम सुद्धा आपल्या या भारतीय संघाने केलेला आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. अंतिम धावसंख्या जर बघितलं तर भारताने जे काही फायनल मॅच झाली होती त्यामध्ये एकूण 411 धावा केल्या. यामध्ये हे जे काही स्कोर करण्यात आलेला आहे किंवा धावा करण्यात आलेल्या आहेत, या अंडर 19 फायनलमधील आतापर्यंतच्या सर्वोच्च धावा ठरलेल्या आहेत. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच अजून एक आपला भारताचा खेळाडू आहे वैभव सूर्यवंशी, याने यामध्ये विक्रम केलेला आहे. तर नुकतंच ही जी काही स्पर्धा आहे त्याचा सामनावीर आणि मालिकावीर दोन्ही हे जे काही आहे ते वैभव सूर्यवंशी याने पटकावलेलं आहे. तर त्याने काय केलंय की फायनल मॅच जे काही झालेलं आहे त्या 80 बॉलमध्ये तब्बल त्याने 175 धावा केलेल्या आहेत. आणि संपूर्ण मालिकेमध्ये जर बघितलं तर त्याला 439 धावा करता आलेल्या आहेत. म्हणूनच याला सामनावीर असेल आणि मालिकावीर असेल दोन्ही किताब देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच वयाच्या 14व्या वर्षी अंतिम सामन्यामध्ये याने शतक झळकावलेलं आहे आणि असं करणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरलेला आहे. तसेच त्याने अवघ्या 55 चेंडूमध्ये फायनलमध्ये शतक पूर्ण केलेलं आहे. तसेच एका स्पर्धेमध्ये त्याने सर्वाधिक 30 सिक्स मारण्याचा सुद्धा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. हे सर्व विक्रम सुद्धा आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचे आहेत, कारण आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये या अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपवर आपल्याला हमखास प्रश्न हे दिसून येणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत की नुकतेच WPL 2026चा विजेता संघ कोण ठरला आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोर अर्थात RCB हा नुकतंच जे काही वुमन प्रीमियर लीग झालेली आहे त्याचा विजेता संघ ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर विजेता संघ ठरलेला आहे RCB आणि उपविजेता संघ ठरलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. तर दिल्ली कॅपिटल असा संघ आहे की सलग 4ही हंगाम झालेले आहेत. त्या 4ही हंगामामध्ये अंतिम फेरीपर्यंत या दिल्ली संघाने मजल मारलेली आहे मित्रांनो. पण एकदाही या संघाला आतापर्यंत ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आपल्याला अजून एक लक्षात ठेवायचं आहे की अंतिम सामन्याची जी काही ठिकाण आणि तारीख आहे, तर 5 फेब्रुवारीला हे स्पर्धा झालेली आहे किंवा अंतिम सामना या ठिकाणी झालेला आहे वडोदरा या ठिकाणी. महत्त्वाचे रेकॉर्ड जर बघितलं तर जे काही स्मृती मंधाना आहे तिनं केवळ 41 चेंडूमध्ये 87 धावा फायनलमध्ये केलेली आहे आणि तिचं T20 मधील हे वैयक्तिक असा सर्वोच्च धावसंख्या यामुळे ठरलेले आहे. हे सुद्धा विक्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला अजून काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही स्पर्धा आहे ते 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेली आहे. यामध्ये एकूण 5 संघ सहभागी झालेले होते. पण ते 5 संघ कोणते आहेत? मुंबई इंडियन्स, RCB, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स आणि UP वॉरियर्स. हे आपण लक्षात ठेवायचे आहेत. सर्वाधिक धावा या स्मृती मंधानाने केलेल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स सोफी डिवाइन हिने केलेल्या आहेत. तर प्लेयर ऑफ द सीरीज जी आहे ती ठरलेली आहे सोफी डिवाइन, जी की गुजरात जायंट या संघाची आहे.
या WPL मधील सर्वाधिक महागडी खेळाडू ठरलेली आहे या वर्षासाठीची दीप्ती शर्मा. तिला UP वॉरियर्स या संघाने 3.2 कोटी रुपयाला खरेदी केलेलं होतं. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. मागील विजेते जर बघितलं तर ही स्पर्धा सुरू झालेली आहे 2023ला. त्या वर्षी मुंबई इंडियन्स विजेता ठरलेला आहे. 2024ला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 2025ला मुंबई इंडियन्स आणि परत एकदा 2026ला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल की 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार कोणत्या भारतीयाला जाहीर झाला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. रुबल नागी यांना नुकताच हा जागतिक शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे मित्रांनो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 या भारतीय शिक्षिका आहेत जम्मू काश्मीरच्या रुबल नागी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर ही जे काही पुरस्कार आहे ते दुबई या ठिकाणी जे जागतिक सहकार शिखर परिषद पार पडलेले आहे त्या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे पुरस्कार महत्त्वाचा यासाठी मित्रांनो, कारण असा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या भारतातील फक्त दुसऱ्या व्यक्ती आहेत मित्र. या अगोदर जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातील जे रणजित सिंग डिसले आहेत या शिक्षकाला 2020 साली हा पुरस्कार देण्यात आलेला होता. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि हा जो काही पुरस्कार आहे ते रुबल नागी यांना का देण्यात आलेला आहे, तर त्यांनी 2016 मध्ये जे मिसाल मुंबई हा जो काही झोपडपट्टी चित्रकला उपक्रम आहे त्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे त्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तर हे जे काही पुरस्कार आहे त्या विजेत्याला सुमारे 9 कोटी रुपये दिले जात असतात. हे सुद्धा आपण पुरस्काराचं स्वरूप लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की 2026चा क्राफोर्ड पुरस्कार कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. वीरभद्रन रामनाथन यांना हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. पुरस्काराचं नाव आहे क्रॅफोर्ड पुरस्कार 2026चा. याला जिओ सायन्सचे नोबेल म्हणून सुद्धा ओळखले जाते मित्रांनो. याचे विजेता ठरलेले आहेत भारतीय वंशाचे वीरभद्रन रामनाथन यांना हवामान संशोधनासाठी हा पुरस्कार यावर्षी जाहीर झालेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यांचं योगदान काय आहे, तर 1987च्या जे काही मॉन्ट्रियल करार झालेला आहे हवामान संबंधित त्यामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण असं योगदान राहिलेलं आहे. आणि ते मूळचे जर बघितलं तर तामिळनाडू या ठिकाणचे आहेत, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, कारण हे एक भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत आणि त्यांना पुरस्कार देण्यात आला असल्यामुळे आपल्याला यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. या पुरस्काराचं स्वरूप लक्षात ठेवायचं आहे. 6 दशलक्ष डॉलर हे पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि हा पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे, तर रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्स. हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघूया की भारतातील पहिला राष्ट्रीय UAV चाचणी इनोव्हेशन कॉरिडॉर कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. आसाम. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारतातील पहिला राष्ट्रीय UAV चाचणी आणि इनोव्हेशन कॉरिडॉर आसाम या राज्यामध्ये उभारला जाणार आहे. याचं नाव लक्षात ठेवायचं आहे पूर्ण नॅशनल UAV टेस्ट अँड इनोव्हेशन कॉरिडॉर. ठिकाण असणार आहे आसाम राज्यातील रंगेलुंडा विमानतळ, जे की गंजाम या जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे पहिले व्यावसायिक विमानतळ असणार आहे जे लाईव्ह ड्रोन चाचणीसाठी वापरलं जाणार आहे. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. याचा उद्देश काय आहे, तर 1000 मीटर उंचीपर्यंत गतिमान जे काही हवाई क्षेत्र आहे त्यामध्ये ड्रोन चाचण्या याद्वारे घेण्यात येणार आहेत. याची घोषणा नुकतंच जे काही विंग्स इंडिया 2026 पार पडलेलं होतं हैदराबादमध्ये या ठिकाणी करण्यात आलेले आहे. याचा फायदा काय होणार आहे, तर स्वदेशी रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कौशल्य विकास, रोजगार आणि ड्रोन हब जे आहे ते भारताला करण्यासाठी यामुळे मदतही होणार आहे. यासाठी करार करण्यात आलेला आहे ओडिशा सरकार आणि बॉनव्ही एरो यासोबत, जे की भुवनेश्वरमधील टेक स्टार्टअप आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की प्रो रेसलिंग लीग 2026चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. हरियाणा थंडर्स हा नुकताच या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर स्पर्धेचं नाव आहे प्रो रेसलिंग लीग 2026
याचा विजेता ठरलेला आहे हरियाणा थंडर्स हा संघ, तर उपविजेता ठरलेला आहे दिल्ली दंगल्स वॉरियर्स. सहभागी संघ होते यामध्ये एकूण 6, हे सुद्धा लक्षात ठेवा. यामध्ये जे काही संघ होते त्यांची नावं आहेत हरियाणा थंडर्स, दिल्ली दंगल वॉरियर्स, ट्रिगर्स ऑफ मुंबई, दंगल्स, पंजाब रॉयल्स आणि महाराष्ट्र केसरी आणि यूपी डॉमिनेटर्स. हे काही संघाची नावं आपल्याला फक्त या ठिकाणी गो थ्रू करायची आहेत, बघायचे आहेत. अंतिम सामना झालेला आहे नोएडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी. यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला आहे नेहा सांगवान. त्यासोबतच जे काही विजेत्या हरियाणा संघ आहे त्याला 1.5 कोटी रुपये आणि ट्रॉफीही दिली जाणार आहे किंवा देण्यात आलेली आहे. आयोजन करणारी संस्था होती रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया. या स्पर्धेची सुरुवात 2015 साली झालेली होती. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए निवेदिता दुबे. या नुकतंच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला आपण AA म्हणतो, त्याच्या त्या पहिल्या महिला संचालिका ठरलेल्या आहेत. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण एका महिलेची या पदावर नियुक्ती पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे त्याच्या नुकताच नवीन संचालक म्हणून निवेदिता दुबे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अगोदर त्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कोलकाताचं जे काही पूर्व विभाग आहे त्या ठिकाणी प्रादेशिक कार्यकारी संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेले आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण एक महिला या पदावर पहिल्यांदाच नियुक्त करण्यात आले असल्यामुळे आपल्याला नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. पहिला प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए युमनाम खेमचंद सिंग. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच कोणत्या देशाने भारतावर लावलेले टॅरिफ कमी केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की सध्या चर्चेत असणारे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे कोणाचे आत्मचरित्र आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए मनोज नरवाने यांचं. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता ALH रुद्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी कॅप्टन हंसजा शर्मा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की भारतीय रेल्वेची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्यूल डेमू ट्रेन कुठे सुरू करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी साबरमती अहमदाबाद या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तर होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच कोणत्या क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर सुद्धा योग्य पद्धतीनं कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. याचं उत्तर होतं मित्रांनो, नुकतंच जे काही आपल्या महाराष्ट्राचा रोहित शर्मा आहे त्याला पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच अजून एक महिला क्रिकेटर आहे हरमनप्रीत कौर, तिला सुद्धा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? हा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे. होमवर्क म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. बघूया मग किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंटमध्ये देणार आहेत. जे विद्यार्थी रेग्युलरली आपले लेक्चर करणार आहेत आणि सर्वात अगोदर या होमवर्क क्वेश्चनचे उत्तरं देतील त्यांना आपण ठरल्याप्रमाणे या महिन्याच्या शेवटी बक्षिसं देणार आहोत. चला मग सर्वांनी उत्तरं द्यायचं आहे. थांबूया मग. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. थांबूया मग. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.